आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे। भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर केली आहे। ज्या दिवशी निवडणूक होणार त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे। त्यामुळे आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी ही काही नावंही समोर येऊ लागली आहेत। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, नेमकी कोणकोणती नावं आहेत या पदासाठी आणि कशा पद्धतीने होणार निवडणूक? धक्कातंत्र हा स्वभाव आहे भारतीय जनता पार्टीचा। त्यामुळे हरिभाऊ बागडे असतील किंवा राजनाथ सिंग असतील किंवा हरविंद सिंग असतील, या सगळ्यांची नावं माध्यमात चर्चेत असली तरी जसा अचानक धनखड यांचा राजीनामा झाला आणि 4 वाजेपर्यंत सगळं आलबेलंय असं वाटत असताना त्यांनी एक्स वरती पोस्ट करून आणि नंतर खुद्द राष्ट्रपतींची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला। अगदी तसंच होणार आहे प्रज्ञा। फक्त इंटरेस्टिंग गोष्ट अशी असेल की धनखड यांचा जो राजीनामा झाला त्याच्या मागे नरेंद्र मोदी आणि धनखड यांच्यातला एक संघर्ष आहे असं दिसत आहे। खास करून ह्या ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये पंतप्रधानांनी भाष्य करायला हवं अशी जी भूमिका धनखडांनी घेतली होती आणि एक प्रकारे पंतप्रधानांना निर्देशित करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर धनखड यांचा राजीनामा झाला आणि म्हणूनच उपराष्ट्रपती पदासाठी आता भारतीय जनता पार्टी कुणाची निवड करते याच्यावर बरंच अवलंबून असेल। कारण एक लक्षात घ्या, दोन्ही सभागृहामध्ये आता भारतीय जनता पार्टीला बहुमत आहे। खास करून लोकसभेपेक्षा राज्यसभेमध्ये अधिक बहुमत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एका पाठोपाठ एक निवडणुकांचा मौसम येईल। खास करून राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती जो कोणी उमेदवार असेल तो संकेताचा भाग असेल। खास आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती पदासाठी आदिवासी महिला उमेदवारांची निवड जाणीवपूर्वक केली गेली होती। धनखड हे स्वतः जाट आहेत आणि म्हणून कास्ट अरिथमेटिक, मोदी यांना हवा असलेला उमेदवार आणि संघाची भूमिका, अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून या उमेदवाराची निवड होईल आणि येत्या 9 तारखेला ज्या दिवशी निवड होईल त्याच दिवशीच मतमोजणीची केवळ औपचारिकता बाकी आहे। त्यात काही फार मोठा बदल होणार नाही। पण निवडणूक कोणासाठी आणि कोणत्या उमेदवारासाठी हे इंटरेस्टिंग आहे। महाराष्ट्रासाठी एवढीच महत्वाची गोष्ट की सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांचं नाव ह्या सगळ्या स्पर्धेत चर्चेत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल।